प्रयत्न करण्याचा मनसोबा दिसतोय पैलवान दिनेश गुलियाचा। कारण तालमीमध्ये एखादा पैलवान आपला सहकारी रोज डाव मारत असेल, तो देशामध्ये गाजत असेल तर त्या डावाची तोड माहिती असते। वादळापूर्वीची शांतता, हजारो प्रेक्षक तल्लीन झालेला आहे। दुपारी 3:30 ला सुरू झालेलं हे कुस्तीचं मैदान 9:45 वाजत आलेले आहे। शबाश, आज अगले ढंग में पहलवान दिनेश गुलिया लड़ रहे हैं। आज प्रकाश बनकर के साथ कुछ कर पाते हैं या तो इस महाट में आने वाले 6 महीने में यहाँ यात्राएं जत्राएं बहुत होती है। इस महाट में वहां के लोग सब एक कुश्ती मैदान 192 देश में एक कुश्ती देख रहे हैं। ज्ञानेश्वर असोली यूट्यूब चैनल के वास्ते एक कुश्ती आपकी और प्रकाश की, ये बहुत बढ़िया दंगल इस केसनन में, हवेली में, पुणे में चल रहा है। दिनेश गुलिया जी और प्रकाश बनकरचं होम ग्राउंड आहे। या महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठ्या मैदानामध्ये मोठं आव्हान स्वीकारण्याची ज्या मनगटात ताकद आहे, अशी पोलादी मनगटाला भिडलेली आहे आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रारंभ झालेला आहे। ही कुस्ती आणि त्या कुस्तीला मानाची गदा ठेवणारे चिराग सेठ वाबळे व अभिषेक आबा हरगुडे एसी कंपनी ग्रुप यांच्यातर्फे मानाची गदा आणि त्याच्यातर्फे कॉमेंट्रीचं खोटं करून 1000 रुपये मला दिलेले आहेत। 1 नंबरच्या कुस्तीचे स्पॉन्सर पैलवान सचिनप्पा राजाराम ढोरे पाटील, निखिल दत्तात्रय ढोरे पाटील आणि युवराज मुन्ना वाबळे यांच्यातर्फे 1,75,000 रुपयाचा धनादेश लावलेला आहे। एकमेकाच्या ताकदीचाच अंदाज घ्यायचं काम अजून चाललेलं आहे। अजून एक हे डाव मारलेला नाही, ते डाव सक्सेसही झालेला नाही। मारण्याचा जरी प्रयत्न केला असला तर तो सक्सेसही झालेला नाही। अशी कुस्ती आहे। राज्यामध्ये देशामध्ये एक नामवंत पैलवान, ते एक राष्ट्रीय पंच म्हणून ज्यांची ख्याती फार मोठी, ते मारुती सातव सर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे नामांकित पंच म्हणून भोसले सर, श्री हरी तरंगे सर अशा तज्ञ पंचाचा संच आहे। सन्मान्य पैलवान सचिनप्पा ढोरे पाटील यांच्यातर्फे कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती समालोचक धनाजी मधने पंढरपूर पुळुजका माझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। मी त्यांचा मनापासून आभार आहे। चालविता हलविता डोलविता तो भगवंत आहे। शाबास, एकदा बजरंग बलीचा जयघोष द्या। आपण सर्वजण बजरंग बलीचे भक्त आहोत। मैदान अंतिम टप्प्यात आहे। शरण शरण हनुमंता, तुझा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मन धावाव्या शिवटा, शूर आणि वीर स्वामी काजी तू सागर, तुका मने रुद्रा अंजनीची कुमारा। बोलो बजरंग बली की जय। मोठ्यानं जयघोष करा, मोठ्यानं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तिकडच्या साईडला आवाज येत नाही। मंदिरावरती कळस आणि अंगणामध्ये तुळस कशामुळे? देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महाप्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था, छत्रपती संभाजी महाराज की जय। प्रसंगाला तर भावाला विसरा, गावाला विसरा, देवाला विसरा, पण छत्रपती संभाजी महाराजांना कदापि विसरायचं नाही। मोठ्यानं जयघोष करा। छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। अवघड दुमदुमलं केसनार, अवघाची रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। इथे गट नाही, तट नाही, जात नाही, पंथ नाही, भेद नाही, भाव नाही, सर्वजण योगेश्वरी मातेचा उत्सव मोठ्या थाटामाटा साजरा करतात। मंडीला मंडी लावून बसलेले आहेत। या मानवी आयुष्याचा आनंद घ्यायला गेले आहेत। हाताचे हातोडे मानेवरती पडायला गेले आहेत। गुलिया जी रुकिए, रेफरी पंच कुछ तो बोल रहे हैं।
धोखा देने का नहीं, धोखा लेने का नहीं, कुश्ती पूरे हुनर के साथ करना पड़ेगा। आज यह कुश्ती का बहुत बढ़िया माहौल बना है। आप यहाँ 2000 किलोमीटर से पंजाब से इस महाराष्ट्र में आए हैं, बहुत खूबी से लड़ रहे हैं अब तक। अभी कुश्ती का जलवा दिखाना पड़ेगा। टाळ्या करा की टाळ्या। कुस्ती जोडणारे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी अभिदादा खटकेंचं सुद्धा कौतुक आहे। एकदा त्यांच्यासाठी टाळ्या करा की सर्वांनी। फार चांगला गुणवंत पैलवान, कब्जा मात्र आलेला पैलवान दिनेश गुलिया फौजी आहेत। प्रकाश बनकर सारखं वादळ शमवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। रेफरी बोल रही है, बिना बताए छोड़ने का नहीं है। निकल कर जाने की कोशिश पूरी चल रही है प्रकाश से। आजचा विजय पैलवान उद्याच्या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये आपल्या नावाला वलय प्राप्त करेल। हाताचा नवदर काढण्याचा प्रयत्न। शाबाश। ओ वाहेगुरु। ओ केसनंद गावचे माजी सरपंच मिलिंद नाना हरगुडे यांच्या राहत्या घरी यात्रा कमिटीने सर्वांनी तिकडे जायचं आहे, बरोबर, जेवण करायला। हो, आम्ही येतो। केसनंद गावच्या वैभवमध्ये भर यांच्यामुळे पडते ते माजी सरपंच मिलिंद नाना हरगुडे यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सर्वांनी जायचं आहे। शाबाश। वादळापूर्वीची शांतता, टाचली पडली तर आवाज येईल इतकी स्तब्धता। शाबाश। गुलिया पहलवान जी, बहुत खूबी से आपने कब्जा लिया है। प्रकाश बनकरचं होम पिच आहे, महाराष्ट्र आहे, प्रेक्षकांचं पाठबळ आहे, तरी सुद्धा मानसिक संतुलन मजबूत करून दिनेश गुलिया वो खतरों का खिलाड़ी प्रकाश बनकर का पूरा कब्जा लिया है। नवदर काढणे ही खासियत दिसते। नवदर काढून गिस्सा, पुट्टी गिस्सा, धक्का गिस्सा, फौजदारी गिस्सा, पाय लावून गिस्सा असे गिस्स्याचे 7 ते 8 प्रकार आहेत। त्यातला हाताचा नवदर गिस्सा काढण्याचा वारंवार पैलवान दिनेश गुलियाचा मनसोबा दिसतोय। एवढा वेळ प्रकाश बनकर कोणाच्या खाली बसतच नाही। शाबाश शाबाश। बहुत खूब पहलवान दिनेश गुलिया जी, बेहतरीन खिलाड़ी इस कुश्ती के आप है। बहुत बढ़िया आज कुश्ती हो रही है। शाबाश पहलवान प्रकाश, आपण महाराष्ट्राचे लाडके पहलवान आहात। समुद्र की नौकाएं लाटा से डुबाती है, लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। एक जीत से कोई सिकंदर नहीं होता, एक हार से कोई फकीर नहीं होता। कुछ करके दिखाओ, कुछ बन के दिखाओ, नाम भी कमाओ और दाम भी कमाओ, दोनों एक साथ कमाओ
अपने घर का नाम रोशन करो दोनों पहलवान। आणि दिनेश गोलिया काहीतरी करण्याच्या प्रयत्नामध्ये प्रकाश बनकर, शाबाश। फार मजबूतीने कुस्ती लढण्याचा प्रयत्न सुरू आहे। कष्ट करताना ठाम म्हणावं लागतं खालच्या प्रकाश बनकरला। सोलापूर जिल्ह्यात मांडवे गाव आहे। 1987 ला दुसरी सोलापूर जिल्ह्याला गदाजांच्या चुलत्याने मिळवून दिली। तानाजी बनकरनं त्यांचा तो पुतण्या 2022 ला उपमहाराष्ट्र केसरी झालेले आहे। संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि पुण्याच्या विद्येच्या माहेरघरामध्ये कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ कुस्तीगीर परिषदेची बांधणी झाली आणि महाराष्ट्र केसरीचा थरार सुरू झाला। प्रबळ दावेदारीतलं नाव पैलवान प्रकाश काहीतरी बोलायला लागलेले आहेत। सातवसर विचार विनिमय करायला लागलेले आहेत। सीधे से कुश्ती करने का, टेढ़ा नहीं करने का। पाँव में कुछ तो इंजरी हो गई तो बहुत बड़े पहलवान है, बहुत बड़ा नुकसान पहुंचेगा। ये पहलवान जी आप कुश्ती के बाद भाई भाई है। कुश्ती के टाइम में कुश्ती के बाद तुम दोनों भाई है। आप हिंदुस्तान के दो मशहूर पहलवान है। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, या हिंदुस्तान मधले पहलवान पाव टेढ़ा नहीं करने का। दिनेश गोलिया जी आप मशहूर पहलवान है, ऐसा नहीं गलत से कुश्ती करने का। एक पहलवान कुश्ती में थमेगा रुकेगा तो आपको ज्यादा फायदा नहीं पहुंचने वाला है। दूसरा कोई तो पहलवान लड़ने वाला है। कुश्ती सीधे से सरल कुश्ती करना पड़ेगा आपको, इंजरी नहीं होना चाहिए। बहुत हालातों से वो पहलवान उभर गया है इस महाराष्ट्र में। हाँ, एक दिन में इतना नाम बड़ा नहीं होता है। प्रकाश पहलवान आणि सिंगल एल्सन तळवण्याचाही प्रयत्न आहे। दोघांच्याही जिगरबाज खेळीला टाळ्या वाजून प्रतिसाद द्या की हो। फार चांगली कुस्ती घेतलेली आहे। कृष्णानंद यात्रा कमिटीचं कौतुक करावं तेवढं थोडा या कुस्तीची नोंद होईल। व्हिडिओ कॅमेरे आहेत, शूटिंग चालू आहे। मी जबाबदारीने बोलतोय उद्याच्या कालखंडामध्ये। आणि पैलवान दिनेश